रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाजे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सन्माननीय सुनीताताई चव्हाण आज या ठिकाणी बालगाव या परिसरामध्ये हे पवार कुटुंब त्या ठिकाणी वास्तव्याला आहे आणि रात्री साधारण 10 वाजता व्याजाचे पैसे मागण्याकरता तिघजण त्या ठिकाणी त्यांच्या राहत्या घरामध्ये घरामध्ये असताना ते तिघजण त्या ठिकाणी घरामध्ये घुसून आतून कडी लावून या पवार परिवाराला अतिशय बेदम मारहाण केलेली आणि त्या ठिकाणी लहान 12 वर्षाची मुलगी देखील आहे, महिला आहेत, पुरुष आहेत, मुलं आहेत, या सर्वांना त्यांनी अतिशय बेदम मारहाण केलेली आहे आणि त्याचं कारण फक्त एकच की व्याजाचे पैसे घेतले आणि ते व्याजाचे पैसे पूर्ण वापस दिल्यानंतरही परत तगादा लावून व्याजाचे पैसे मागण्याकरता आले आणि न दिल्यामुळे त्याला अतिशय बेदम मारलेला आहे। आज हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये आमच्या कल्याण डोंबिवलीच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शालिनी वाघ मॅडम, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एक राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपक भाऊ, महिला प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुनीताताई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आम्ही कार्यकर्ता महिला आज इथं जो अन्याय झालेला आहे त्या पवार परिवारावर हे माणुसकीला काळिंब फासणारे कृत्य आहेत आणि ते लोक दुसऱ्या परिसरामध्ये येऊन मी ज्या परिसरामध्ये राहते त्या परिसरामध्ये अशी गुंडगिरी करतात केवळ सावकारी आणि व्याजाच्या पैशासाठी। हे पैसे सुद्धा दिलेले आहेत त्या कुटुंबाने, पूर्णपणे त्याला व्याजासकट पैसे परत केलेले आहे। चक्रवाढी व्याज मागतो आणि गुंडगिरी करतोय, हे थांबलं पाहिजे म्हणून इथं वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिनेर साहेब यांना आम्ही ही झालेली तक्रार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या कार्यालयामध्ये हे सर्वजण आले आणि त्यांचे जे काही पीडित कुटुंब आहे त्यांचे जे अन्याय झालेला आहे तो आम्ही समजून घेतला आणि नंतर इथून येऊन सिनियर साहेबांना सांगितला। सिनियर साहेबांनी त्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून या कुटुंबाला न्याय दिला, त्याबद्दल मी सिनियर साहेबांचे मनापासून आभार मानते आणि सिनियर साहेबांना एक विनंती करते का साहेब तुम्ही तात्काळ या आरोप्यांना अटक करा, अन्यथा आम्ही माझ्या पक्षाच्या मार्फत इथं आंदोलन करू असं साहेबांना एक